नमस्कार, आपण बघत आहात उमेश 24 चॅनल. दर्यापूरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसल्याची माहिती समोर येत आहे. जिल्हा समन्वयक प्रदीप वडतकर यांनी पक्षाला रामराम ठोकत आमदार गजानन लवटे यांच्या कार्यप्रणालीवर नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या काही महिन्यापासून आमदारांकडून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप वडतकर यांनी केला आहे. तसेच मतदारसंघातील विकास कामे आणि सामान्य जनतेच्या प्रश्नावर अपेक्षित काम न झाल्याचीही त्यांनी टीका केली आहे. याच पार्श्वभूमीवर प्रदीप वडतकर यांनी पक्षाचा राजीनामा देत लवकरच बच्चू कडू यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यासोबतच अनेक कार्यकर्तेही पक्षांतर करणार असल्याचीही माहिती मिळत असून यामुळे दर्यापूर अंजनगाव मतदारसंघात शिवसेनेला मोठे खिंडार पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान या घडामोडी पुढे स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे दिसत आहे. मी आधी तसा 1987 पासून संभाजीनगर शिवसैनिक अमरावतीमध्ये आल्यानंतर मी बच्चूभाऊ यांच्या प्रहारसोबत एक 10 वर्ष चांगली सेवा केली. परंतु मध्यंतरीच्या काळात दर्यापूर मतदारसंघाची निवडणूक लागल्यामुळे मी उबाटामध्ये प्रवेश केला. मला शिवसेना जिल्हा समन्वयक उबाटाचं पद देण्यात आलं. परंतु सद्यस्थितीत जे कामकाज चालू आहे आमदाराचं, यांच्या कामावर माझी तीव्र नाराजी आहे. कारण लोकांनी ज्या भावनेनं त्यांना निवडून दिलं, पण त्या दृष्टीतून त्यांचं कुठल्याही प्रकारचं पाऊल नाही. शिवसैनिकाची असंख्य नाराजी आहे. त्यामुळे मी आज बच्चूभाऊंनी जसं शिवसेनेची शिंदे गटाची उमेदवारी घेतली आणि ते बिनविरोध झाले आणि माझे जुने सहकारी असल्यामुळे, माझे फॅन असल्यामुळे मी परत त्यांच्या शिंदे सेनेच्या शिवसेनेत प्रवेश करत आहो. विकास कामासाठी विरोधक असल्यामुळे फार कमी यांना निधी भेटला. विकास कामं कुठलेही झाले नाहीत. कार्यकर्त्यांना विचारून कुठल्याही प्रकारचे विकास कामं टाकले जात नाहीत आणि कायम कार्यकर्त्यांना डावलण्याचा प्रयत्न सध्याचे जे आमदार आहेत लवटे साहेब हे डावलत असतात. त्यामुळं लोकांची तीव्र नाराजी आहे आणि माझ्यासोबत या सध्याच्या या प्रवेशामध्ये असंख्य दर्यापूर तालुक्यातील जे जुने माझे सहकारी आहेत प्रहारचे आणि सोबत जुळलेले जे नवीन उबाडाचे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा या आजच्या घडीला बच्चूभाऊंच्या सोबत 1-2 दिवसात जाहीर प्रवेश करणार आहेत. अशाच घडामोडीसाठी बघत रहा उमेश 24 चॅनल.